मावशी काय? आज देवीच्या मंदिरात जाऊन आली. हो का? अरे वा. हा. तुम्ही गेलते कोणत्या का? देवीच्या मंदिरात गेले होते? सप्तशृंगीच्या. अच्छा. हा, मी पण गेले होते. हा. मी काय केलं, पण मी देवीच्या मंदिरात गेले आणि देवीला मनापासून हात जोडले आणि तिचा आशीर्वाद घेतला. पण मी देवाच्या मंदिरात, मग तू काय नेलं होतं? मी तेल नेलतं, वटीचं सामान नेलतं. हो का? हा. मी आहे ना देवीच्या मंदिरात फक्त स्वतः गेले, माझं मन आणि तन घेऊन गेले, तिला मनोभावे प्रार्थना केली. पण मी आहे ना, काय झालं, देवीच्या मंदिरात तेल आणि ओटी भरण नाही घेऊन गेले. का नाही गेले तर आमच्या तिथे ना एक शेजारी बाई राहते. तिची परिस्थिती खूप नाजूक आहे बिचारीची, हातावर सपोर्ट आहे. मग मी काय केलं, 1 किलो तेलाची पिशवी, तिला नवरात्राचे उपवास असतात, मग मी तिला उपवासाचं फराळाचं सगळं सामान, बगर, साबुदाणा, शेंगदाणे आणि एक छान साडी चोळी, माझी जशी आहे पती त्याप्रमाणे मी तिला ते दिलं आणि मी तिच्याकडे गेले. मी म्हटलं, ताई हे धरा तुम्हाला माझ्याकडून. तर तिला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून आहे ना, मला असं वाटलं की माझी देवी मला पावली. आणि मला असं वाटतं की देवीच्या दरबारात सगळेच जण ते घेऊन जातात, पण खरंच ज्याला गरज आहे ना, अशा महिलेची ओटी भरावी आणि त्या घरामध्ये आपण तेल किंवा थोडंसं फराळाचं आपल्याला जेवढं शक्य होईल ते द्यावं. मी याच्यातच देवीची पूजा मानते. किती छान आणि आहे. मी आहे ना, माणसात देव पाहते. छान आहे, हा. छान आहे. मूर्तीत तर देव असतोच, तो मूर्तीत तर असतोच. मी असं म्हणत नाही मी मूर्ती पूजा मानत नाही असं नाही, पण मला माणसातला देव जास्त भावतो आणि मला तिच्यामध्ये ती देवीचं रूप दिसलं आणि तिला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, मला खूप काही आनंद छान, छान समाधान आहे. घेऊन किती गेला. छान आहे.